चला हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता 4:15 वाजले। आज आहे गौरव मामाचा साखरपुडा। तर आम्ही छान असं रेडी झालेलो आहे। तर ही सौरभ भाऊच्या साखरपुड्याची साडी वेअर केली बऱ्याच दिवसातून आणि छान रेडी झालेली आहे मी। इकडे मम्मी पण झाली आहे रेडी। लाईट लावून बघते ना। हा लाइटिंगचं सगळं काम झालंय आता, म्हणजे थोडंफार आहे बाकी काही ना काही। प्रकाश मस्त आहे। मग आता किचन जास्त लकलक करतोय। खूप छान कार्यक्रम होणार आहे, सगळ्यांनी बघा। मम्मीनी पण सौरभ भाऊच्या साखरपुड्याची साडी घातली आहे। सौरभच्या साखरपुड्याचीच घातलेली आहे। रात्रीचा कार्यक्रम आहे ना, मग डिझायनर साड्या घातल्या आम्ही सगळ्यांनी। पप्पा तयार होत आहे, बहिणी ते तयार होते अजून। लेच लकलक दिसत ग घर। लाईट आहे ना इथल्या तशी शूटिंग गेली, अजून लावायची वाटत। नाही वायर जॉईन नाही केली ना अजून। आमची सई छान रेडी झालेली आहे। हाय कर सगळ्या ताईंना। कुठे चालली सांग ना? साखरपुड्याला। कोणाच्या? गौरव बाबाच्या। बाबा बाबा तुझे मामा आहे। माझे मामा आहे। छान दिसती सई। बरं दिसते का ग तू? मग सईची पर्स, आम्हाला तर पर्स पण नाही। चला तर आता आम्ही आलो होतो गौरव मामाच्या घरी। तर बंगल्यावरती आलेलो होतो आणि इथे सगळी काही तयारी आदल्या दिवशी करून ठेवलेली होती। म्हणजेच नवरीचं सगळं शृंगार, फळं वगैरे, ओटी भरण्याचे सगळे काही साहित्य सगळं इथे भरून ठेवलेलं होतं। ते सगळं काही समोर आणून ठेवलं। ड्रायर वगैरे सगळं काही इथे तयारी केली। किती छान वाटतंय ना, एकदम छान असं म्हणजे काहीतरी असं डेकोरेटिव्ह मधून केलेलं आहे। इकडे चॉकलेट, ड्रायफ्रूट वगैरे सगळं काही, साडी, इथे साडीची पॅकिंग पण खूप छान केलेली आहे। सगळी काही तयारी करून ठेवलेली होती आणि आता सगळे काही यायला पण तयार, म्हणजे यायलाही लागले होते पाहुणे घरी। कारण आता म्हणजे सगळं काही असं मिरवत वाजत गाजत मग आम्ही लॉन्सवरती जाणार होतो। वाजंत्री पण खाली आलेले होते, म्हणजे याला असा बँड वगैरेच असतो। आणि आता मम्मी आणि सई पण आलेली होती। पप्पांनी आम्हाला सोडलं पहिले आणि त्यानंतर मम्मी आली, दीदीही आलेली होती। इकडे सगळेच आलेले होते आणि त्यानंतर मग सगळ्यांचीच तयारी चालू होती। कारण आता लग्न म्हणजे आता साखरपुडा होता, लग्नघर म्हटले की प्रत्येकाचं काही ना काही असतं आणि प्रत्येकाची तयारी चालवली होती। इकडे ना बँड म्हणजे ते वाजवत होते, कारण मग सगळे काही म्हणजे जमा होतात आणि मग आम्हाला निघण्याची पण आता वेळ झालेली होती। इकडे मामी आवरून आलेले होते। अंशूचा थोडा मेकअप बाकी होता, अंशूचा मेकअप चालू आहे। अंशू मस्त, अंशूने ड्रेस छान घातलेला आहे आणि मामी त्यांचा अंशूचा आवरून देत होती। त्यानंतर मग आता इकडे मी थोडीशी ते सगळ्या काही वस्तू अशा नीट ठेवून दिल्या आणि त्या पण होत्या ताईन त्या सगळ्या काही। मग अजून आहे ना सगळं काही ना इथे रील वगैरे, फोटो वगैरे काढतील आणि त्यानंतर मग आम्ही सगळे काही आता त्या वस्तू घेऊन लॉन्सवरती जाऊ। इथे जरा वेळ आम्ही सगळे काही बसलो, कारण आता म्हणजे अजून यायचे काही बाकी होते ना। मग सगळेजण आल्यानंतर मग आम्ही सगळे जाणार होतो। तर कशी वाटली तयारी? तर हा गाडा मावशीला, सईला खूप आवडला होता। मावशी बघत होती, त्यामध्ये ना ड्रायफ्रूट ठेवलेले आहे आणि आमच्या सगळ्यांचे लुक कसे वाटत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर म्हणजे आता गौरव मामाचा साखरपुड्याच्या वेळेस मग सगळेच छान छान तयार झाले। इकडे पण मामी पण छान रेडी झालेल्या होत्या, मम्मी ही छान रेडी झालेली होती। तर ही पण सौरभ भाऊच्या एंगेजमेंटचीच साडी आहे मम्मीची आणि माझीही। तर बऱ्याच दिवसातून वेअर केलेली आहे आणि स्ट्रेटनिंग केलेली आहे आज मी। कसं वाटतोय माझं लुक? तर अर्चना मामी पण छान रेडी झालेल्या आहे। तर मामींचं थोडं काही बाकी होतं, त्या तयार होत होत्या। इकडे मावशीही आली होती, मावशीही छान मस्त डिझायनर साडी घालून आली होती। चला तर आता इथे आम्ही जरा वेळ बसतो आणि सगळे आल्यानंतर मग आम्ही खाली निघतो। या ऋतू मॅडम या। ऋतूला घागरा उचलत नाही का? लाडू आला? लाडू कोणाकडे? नवीन ड्रेस घातलाय का? नवीन ड्रेस घातलाय। पहिल्यांदाच पाहिलं। लाडू कुठं गेला? लाडूने कोणता ड्रेस घातलाय? सफेद घातला. हा हा त्याला पण प्रदर्शन पोरले रडत्या मग.
आगमन झालेलं आहे. वहिनींचा लुक बघू आता. हे पूजन तुम्ही सेम झाले. फोटो काढून घेऊ आज. चला तर आता बहिणी पण छान रेडी होऊन आलेल्या होत्या. त्यांनी येल्लो कलरची साडी घातलेली होती. पूजा ऋतू पण आले होते. आता सगळेच एक एक येत होते आणि आता आम्ही निघू पण आता. आणि जरा वेळ इथे ना म्हणजे बसले, सगळ्यांचं इथं फोटोशूट झालं. मामींनीही देवपूजा केली. त्यानंतर मग गौरव मामांनी देवाचं दर्शन घेऊन मग घराबाहेर पडला. देवाचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. इकडे मामींनी देवपूजा करून घेतली. आजीनीही आपल्याच कलेक्शनमधली व्हाईट साडी वेअर केलेली होती, छान दिसत होती. आणि आपली सई बघा, आजीला काही सोडत नव्हती कारण तिला मेकअप काय खराब करायचा नव्हता. हे बघा सगळ्या काही वस्तू तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. कशी वाटली साखरपुड्याची तयारी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मामींनी ना सगळ्यांना गजरे दिलेले होते. मावशी आजीला गजरे लावत होती. आजीला गजरे आवडतो, मग आजीने लावून घेतला. इकडे ऋतूही चालले होते आमचे काही ना काही जोक, त्यामुळे हसत होती. गौरव मामा अजून तयार होत होता. हे बघा नवरदेव अजून आवरतोय. वैशू मावशींचंही आवरणं चालूच होतं. तर म्हणजे खूप गडबड गोंधळ होता, त्यामुळे व्हॉइस ओव्हर केलेला आहे कारण खूपच आवाज असतो. आणि हे बँड वगैरे वाजत होते ना, त्याचाही खूप आवाज होता. पप्पा मामा अंशून ते पण आलेले होते, मिस्टर पण येत होते. तर चला गौरव मामा आता देवदर्शन करतोय. फोटोशूटही चालू होतं. आणि त्यानंतर मग आम्ही सगळे काही निघू लॉन्सवरती. आणि लॉन्सवरती गेल्यानंतरही कार्यक्रम खूप छान झाला. तर व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. आजचा व्हिडिओ सगळ्या ताईंना खूप आवडणार आहे. चला तर आता आम्ही पोहोचलो होतो लॉन्सवरती. तर सौरभ भाऊचं, आमचं, पूजाचं सगळ्यांचं इथेच लग्न झालेलं आहे ज्वालामाता लॉन्सला. आणि आमच्या सगळ्यांचे कार्यक्रम ज्वालामाता लॉन्सलाच असतात. चला तर मग आता इकडे सगळे काही आलेले होते आणि इथे छान मस्त असे इथेही फोटो काढला सगळ्या ग्रुपचा. ज्या सगळ्या लेडीजने ते ओटी भरण्याचं सगळं साहित्य धरलेलं होतं ना हातात, तर सगळ्यांचा आमचा फोटो वगैरे काढला. आणि पाहुणे पण आता यायला सुरुवात झाली होती लॉन्सवरती पण. आणि इथे ना थोडं शूट करायचं होतं,
तर मग इकडे ना सगळे म्हणजे 2-2 जणी येत होत्या आणि छान मस्त रील शूट केलेली आहे, ती पण खूप छान आहे. तर बघा पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये. तर गौरव मामाचा हा साखरपुड्याचा कार्यक्रम तर कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अजून तुम्हाला नवरी नवरदेवाचेही लुक बघायचे आहे, खूप छान असणार आहे. हे बघा सगळेच आता तुम्हाला दिसतंय ना जवळून. इकडे बहिणीन मी पण आली आणि छान मस्त सगळं काही छान कार्यक्रम झाला. तर चला लॉन्चचं स्टेज वगैरेही खूप छान होतं. मग हे सगळे काही इथे वस्तू ठेवल्या तर सगळ्या अशा छान मस्त मांडून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर मग गुरुजी येईल ते पाट वगैरे टाकतील आणि साखरपुड्याच्या पूजेला साहित्य म्हणजे सुरू होईल. आणि चहा पाणी कॉफी वगैरे ही सगळ्या आलेल्या पाहुण्यांना दिलं. तर चहा कॉफी पण आम्ही सगळ्यांनी घेतली. तर इकडे बघा तर अर्चना मामी हे सगळं काही लावून ठेवत होत्या. त्यानंतर मम्मी हे गेली. थोडंसं म्हणजे असं छान असं दिसेल असं लावलं होतं सगळ्यांनी. सुवर्णा मावशीचं लुक कॅमेरेमन ताई करा हा जाते का तिच्या सोबत. चला तर सगळ्यात पहिले तर नवरी येते. तर नवरीची सगळ्यांना ओळख करून देतात. म्हणजे जे बसलेले असतात नवरदेवाकडचे चुलते वगैरे बसतात तर ते नवरीला नवरीचं नाव वगैरे विचारतात. आणि त्यानंतर पुन्हा नवरदेव येतो. नवरदेवालाही अशी नवरदेवाची ही ओळख करून दिली जाते. आणि ती नाव सांगत होती इथे नवरीचं नाव तेजस्विनी आहे, तेजस्विनी लोंढे. तर इथे पण खूप आवाज होता त्यामुळे मी म्यूट केलेले. हे बघा जवळून नवरीचा लुक बघा खूप छान दिसते आणि स्टेजही खूप छान होता. आता आपला नवरदेव येईल म्हणजे गौरव मामाची पण ओळख करून म्हणजे नवरीचे चुलते वगैरे असतात मग तेही नाव वगैरे विचारतात. आणि त्यानंतर पुन्हा नवरीला बोलवलं जातं. तर नवरीची पूजा वगैरे होते. इकडे आता नवरदेवाचे मामा नवरीचे मामा सुपारी फोडताय. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू झाला. आणि त्यानंतर इकडे आम्ही सगळ्यांनी कॉफी घेतली गरमागरम. तर नवरदेवाचे मामा विचारत होते सुपारी फोडू का असं विचारलं जातं. आणि त्यानंतर इकडे आता गळाभेट होते, टॉवेल टोपी टाकली जाते. आणि त्यानंतर पुन्हा नवरी येईल. नवरीला मग जे काही शृंगार वगैरे साडी वगैरे असते दागदागिने असतात ते सगळं काही देतात. तुम्हाला पुढे दाखवतेच व्हिडिओमध्ये. आणि इकडे सगळ्या मावशींत्या चहा घेत होत्या कारण आज सगळ्यांना उपवास होता प्रदोषचा. आणि इकडे आपली सही अंशू बघा दोघींचे लुक खूप छान आहे. दोघींचं मस्त खेळण्याचं चालू होतं. इतक्यात त्यांचं जमतं कधी कधी बिघडतं पण छान खेळतात. आणि इकडे आता नवरी पुन्हा आली. आणि आता नवरीला जे साडी दागिने वगैरे राहतात ना ते सगळे काही दिलं जातं. तर हे बघा तर आता नवरीला हा छान असता मस्त हार दिलेला आहे नेकलेस. तर त्यानंतर साडीही दिलेली आहे. कोणती साडी दिलेली आहे तुम्हाला पुढे तिने वेअर केल्यावर दाखवतेच. आणि इकडे ही मावशी आहे तिनेही हार दिला म्हणजे पूजा केली जाते आणि मग तिला दागिने वगैरे देतात. फोटो वगैरे काढला जातो. आणि गर्दी पण कार्यक्रमाला खूप होती बघा, खूप गर्दी होती. आणि म्हणजे साखरपुडा ही खूप मोठा केला जातो आमच्याकडे. आता तुम्ही सौरभ भाऊच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सौरभ भाऊच्या लग्नाचे सगळे काही कार्यक्रम बघितले अशीच सगळीकडे गर्दी असते. आता नवरदेवालाही ना पूजेला बोलवलं जातं दुसऱ्यांदा. आणि मग त्यानंतर हा ड्रेस दिलेला होता नवरीकडच्यांनी. तर मग आता नवरदेवाला आता इथे पूजेला बसवलं आणि नवरदेवालाही म्हणजे सोनं वगैरे दिलं जातं. तर बघा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये. तर बघा वरतून मी स्टेजवरती गेलेले होते तेव्हा व्हिडिओ काढला. तर खूप गर्दी होती इकडे पूजाही काढत होती. चला तर आता नवरीचा भाऊ असतो ना तो नवरदेवाला हार वगैरे घालतो. तर हार वगैरे घालताना थोडे कॅन्डिड फोटो वगैरे काढले जातात.
चला तर इकडे सगळ्या काय आम्हा सगळ्यांना ओटी भरायला फळं द्यायला सगळ्यांना बोलवलं होतं. पहिले नवरीची ओटी भरली, म्हणजे आपलं पीस वगैरे असताना खोबऱ्याची वाटे वगैरे सगळं काही जे ओटी भरण्याचं साहित्य असतं ते सगळं काही पॅक करून आणलेलं होतं. मग ते सगळ्या बायकांनी ओटी भरली. त्यानंतर हे फळं वगैरे सगळे काही तिचे शृंगार वगैरे तर सगळं काही दिलं. इकडे माझ्या मामीने त्या सगळ्या काही देत होत्या, फोटोही काढत होते. आणि तिकडे सगळ्या आलेल्या पाहुण्यांना म्हणजे टॉवेल टोपी वगैरे ते तिकडे त्यांचंही चालू होतं. दोन्ही कार्यक्रम एका साईडला चालू होते. त्यानंतर वहिनीही गेल्या. वहिनीनेही ओटी म्हणजे फळं वगैरे ओटी भरली नवरीची. आणि नवरी ही माझी मैत्रीणच आहे, तर म्हणून सगळ्यांची ओळख आहे. मग सगळ्यांशीच बोलत होती, खूप छान आहे. आणि इकडे सगळ्यांचं आमचं चाललं होतं, आम्ही इकडे सगळे काही बसलेलो होतो, सगळ्यांच्या गप्पाही चालू होत्या, शूटही चालू होतं. आणि तुम्हालाही कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता लग्नही लवकरच असणार आहे, ते पण व्हिडिओ येतील. लहानी मावशीचाही लूक खूप छान आहे, सगळ्यांनाच लहानी मावशी खूप आवडते. तर चला ती तर कॅमेऱ्यात बघत होती, तिला म्हणले तिकडं बघ. त्यानंतर मीही गेली, मीही फळं वगैरे दिले तिला, म्हणजे ओटी भरली जाते. आणि त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम म्हणजे आता ह्या जे चेंज करून आली साडी त्यावरती थोडं फोटोशूट होईल. आणि त्यानंतर मग ती पुन्हा चेंज करेल आणि छान मस्त त्यांची रॉयल एंट्री होईल. खूप छान असणार आहे पुढे. आणि अंगठी वगैरे घालण्याचा कार्यक्रम पण अजून बाकी आहे. पूजानेही साखरपुडा दिला, त्यानंतर थोडेसे तिचे जे काही आणलेले होते वस्तू तर त्या पण दिल्या, सगळ्या काही दिल्यात. अमृताही गेली, चॉकलेट वगैरे दिले. आणि आता म्हणजे तिचे थोडे फोटोशूट केलं याच्यावरती. आणि त्यानंतर आता सगळे काही म्हणजे अंगठी वगैरे घालतील. अंगठी घालण्याचाही कार्यक्रम खूप छान झाला. तर एक म्हणजे गुरुजींच्या प्रमाणे असतो. आणि नंतर आपण जे थोडं इव्हेंट असतं आपलं, आपण केलेलं असतं रॉयल एंट्रीचं वगैरे, तर ते केलं त्यांनी. तर पुढे बघा व्हिडिओ अजून आहे, अजून छान असणार आहे. अजून पुढचा व्हिडिओ खूप बघण्यासारखा आहे, तर बघा.
बघितलं ना, खूप छान झाला ना. इथे ना सॉन्ग चालू होते त्यामुळे म्यूट केलेले, कारण कॉपीराईट येऊ शकते. त्यानंतर मग केकही कट केला. छान असं साखरपुड्याचा छान झाला ना कार्यक्रम. एंट्रीही छान झाली ना, आणि छान मस्त सगळे काही कार्यक्रम मस्त झाला. आमचे सगळ्यांचे जेवण वगैरेही झाले. जेवणाचे मेनू पण खूप छान होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर मग आलेले सगळे पाहुणे वगैरे सगळ्यांचे फोटो काढले, आणि तुम्ही गर्दी तर बघितली खूप होती. सगळे काही व्हिडिओ काढणंही शक्य नाही झालं. जेवढं मला काढता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. तर चला, तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर ज्या ताई नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. सगळ्या ताईंना बाय बाय.